पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचे 19 जुलै 2026 चे चालू घडामोडीवरील महत्वाचे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, युक्रेन या देशाचे नवीन प्रधानमंत्री कोण झाले आहेत? तर त्याचं उत्तर आहे सेर्गी कोरेत्स्की हे. प्रश्न 2, बँक राष्ट्रीयीकरण दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 19 जुलैला. प्रश्न 3, अत्याधुनिक शीख संग्रहालयाची पायाभरणी कुठे करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे कुरुक्षेत्र इथे. प्रश्न 4 पाहूया. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिल्या खासगीरित्या विकसित केलेल्या विक्रम-1 या प्रक्षेपण वाहनाचे यशस्वी प्रक्षेपण कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश इथे. प्रश्न 5, सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या राज्यातील कुकरेल राखीव वनात भारतीय पहिल्या नाईट सफारीला मंजुरी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यातील. प्रश्न 6 पाहूया. भारत बिमस्टेक राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांच्या 5व्या बैठकीचे आयोजन कोणत्या शहरात केलेले होतं? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 7, नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात कोणी अव्वल स्थान पटकावले? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्याने. गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर. प्रश्न 8, भारताच्या 29व्या नवरत्न कंपनीचा दर्जा नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे GRSE कंपनीला, म्हणजेच गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स या कंपनीला. प्रश्न 9 पाहूया. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर श्रीनिवास कुमार तुमल्ला यांची. प्रश्न 10, इस्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ कोणत्या भारतीय स्पेस टेक स्टार्टअपच्या संचालक मंडळात सामील झाले आहेत? तर त्याचं उत्तर आहे अग्निकुल कॉस्मॉस. प्रश्न 11, कोणत्या देशाचे प्रसिद्ध क्रिकेटपटू सर गारफिल्ड सोबर्स यांच्या वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले? तर त्याचं उत्तर आहे वेस्ट इंडिज देशाचे. प्रश्न 12 पाहूया. 60 वर्षाहून अधिक काळानंतर इंडियन ग्रे हॉर्नबिलच्या परत येण्याबद्दलची ताजी बातमी कोणत्या संरक्षित क्षेत्राशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे गीर राष्ट्रीय उद्यान. प्रश्न 13, अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्रांच्या सहाय्यक मिशनचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे रबाब फातिमा यांची. प्रश्न 14 पाहूया. भारतीय औषधकोष आयोगाने नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया आणि औषधांच्या विवेकपूर्ण वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य फार्मसी परिषदेसोबत सामंजस्य करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य फार्मा काउन्सिल. प्रश्न 15, महिला हॉकी विश्वचषक 2026 कुठे आयोजित केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे बेल्जियम आणि नेदरलँड इथे. प्रश्न 16 पाहूया. भारताचा पहिला गतीज ऊर्जा प्रात्यक्षिक प्रकल्प उभारण्यासाठी अरुणाचल प्रदेशने कोणत्या देशातील कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे नॉर्वे देशातील. प्रश्न 17, निवडणूक आयोगाद्वारे अलीकडेच अखिल भारतीय प्रसार माध्यम परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 18, फिफा विश्वचषक 2026 चा अंतिम सामना कोणत्या 2 देशांमध्ये खेळवला जाईल? तर त्याचं उत्तर आहे स्पेन वर्सेस अर्जेंटिना या 2 देशांमध्ये. प्रश्न 19 पाहूया. भारतातील पहिली आणि सर्वात खोल भूऔष्णिक विहीर कुठे नुकतीच कार्यान्वित झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे लडाख इथे. प्रश्न 20, पिच ब्लॅक्स 2026 या बहुराष्ट्रीय हवाई सरावाचे आयोजन कोणता देश करेल? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया देश. प्रश्न 21, जर्मन मोटोजीपी 2026 कोणी जिंकले आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्वाचे आहे, त्यामुळे एकदम फास्ट मध्ये कालच्या प्रश्नांचे रिव्हिजन करू. प्रश्न क्रमांक 1, मेरा युवा भारत राष्ट्रीय युवा स्वयंसेवक परिषद कुठे आयोजित केली? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 2, अलीकडे नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 18 जुलैला. प्रश्न 3, दिल्लीचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे अनुराग कुमार यांची. प्रश्न 4 पाहूया. उत्तराखंडचे पहिले GI उत्पादन दालन कुठे सुरू झाले आहे? तर त्याचं उत्तर आहे हल्द्वानी इथे. प्रश्न 5,
श्रावणी सांगळे ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे धावणे या खेळाशी. प्रश्न 6 पाहूया. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नलम TN हे ऑनलाईन आरोग्य पोर्टल सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी. तामिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई. मुख्यमंत्री आहेत सी जोसेफ विजय व राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. प्रश्न 7. पहिल्या आशियाई 23 वर्षाखालील ॲथलेटिक्स स्पर्धेत पदक तालिकेत अव्वल स्थानी कोण आलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन हा देश. प्रश्न 8 पाहूया. कोणत्या देशाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 111वा सदस्य म्हणून सामील करून घेण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे मॉरिशस देशाला. प्रश्न 9. कोणत्या ठिकाणी एका तासात 3.61 लाख रोपे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे अहमदाबाद इथे. प्रश्न 10 पाहूया. इंडियन वाईल्ड लाईफ इकॉलॉजी कॉन्फरन्सची म्हणजेच भारतीय वन्यजीव परिसंस्था परिषद दुसरी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे सोनीपत इथे. प्रश्न 11. तिरुमला श्री व्यंकटेश्वर मंदिराचा प्रसिद्ध वार्षिक अनिवारा स्थानम उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 12 पाहूया. HDFC बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे राजीव कुमार यांची. प्रश्न 13. 2024च्या सांख्यिकी अहवालानुसार इतिहासात प्रथमच कोणत्या राज्यात जन्मदर 10च्या खाली घसरला आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये. प्रश्न 14 पाहूया. कोणत्या राज्याच्या पोलीस विभागात डिजिटल प्रशासनासाठी ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे मणिपूर राज्यामध्ये. मणिपूर राज्याची राजधानी आहे इम्फाळ. मुख्यमंत्री आहेत योमनाम खेमचंद सिंग व राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला. प्रश्न 15. उन्नावमध्ये राजनाथ सिंग आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या भारताचा पहिला बॅरियर लेस एक्सप्रेसवे कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे लखनौ कानपूर द्रुतगती मार्ग. प्रश्न 16 पाहूया. कोणत्या देशाच्या संसदेने गंभीर आजारी असलेल्या प्रौढांना इच्छा मरणाचा कायदेशीर अधिकार देणारे ऐतिहासिक विधेयक मंजूर केले आहे? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स देशाचे. प्रश्न 17. भारत टेक्स 2026 मध्ये प्रदर्शित झालेली GI टॅग असलेली हातमाग उत्पादने कुचाई सिल्क, भगैया साडी आणि फॅब्रिक आणि तुमका चादर ही कोणत्या राज्याची आहे? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्याची. प्रश्न 18 पाहूया. अलीकडेच ICC गव्हर्नन्स रिव्ह्यू कमिटीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे देवजीत सैकिया यांची. प्रश्न 19. जर्मन MotoGP 2026 कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे मार्क मार्केज यांनी. प्रश्न 20 पाहूया. कोणत्या राज्यात रामायण मास म्हणजेच रामायण महिना सुरू झाला किंवा सुरू करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये. प्रश्न 21 तुमच्यासाठी. कोणत्या राज्य सरकारने ग्रीन डेटा सेंटर धोरण 2026 ला मंजुरी दिली आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.